दनगरी गाणं तयार करायचं ना मामांच्या तळावर म्हणून दाखवायचं. ओ बोलू नका ना वरचे, बोलू नका बोलू नका, सांगा त्यांना थोडं. तर मंडळी, मामांचा एक भक्त होता हात कलंगले तालुक्यातला बाबूराव नावाचा. मामा आवडीनं बावच्या म्हणायचे. काय म्हणायचे? बावच्या. तर मंडळी, मामा आवडीनं बावच्या म्हणायचे. तर पूजेला सांगा, पूजेला बोलू नका बोलू नका. सोन पूजेला सांगा. तर मंडळी, आवडीनं बावच्या म्हणायचे. एवढ्या घ्यायचं खाली. बोलो 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 मंचन म्हणा. हो, जे लोक ऐकतात त्यांना ऐकू द्या ना. बोलो 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 मंचन म्हणा. तर मंडळी, हात कलंगले तालुक्यातला बाबूराव नावाचा मामांचा भक्त. दनगरी ओव्या तयार करायचा मामांना त्या म्हणून दाखवायच्या. देवाच्या डोळ्याला धारा लागायच्या. लक्षात ठेवा, आपलं गाणं कसं आणि मामांच्या भक्ताचं गाणं कसं. देवाच्या डोळ्याला धारा लागायच्या. एक दिवस मामाने हा बाबूराव नावाचा मामांचा भक्त मामांच्या बकऱ्यातच होता. मामा बावच्या म्हणायचं. काय म्हणायचं? बावच्या. ए बावच्या, अरे म्या जरी समाधी घेतली ना, माझ्या समाधीतनं हाडं तुझ्याशी बोलतील. काय सांगितलं देवानं? म्या जरी समाधी घेतली ना, माझी हाडं समाधीतनं तुझ्याशी बोलतील. पण मंडळी, तशीच परिस्थिती आली. तर काही वर्षानंतर 4 सप्टेंबर 1966 ला मामानं आदमापूर गावामध्ये महासंजीवन समाधी घेतली. बाबूराव नावाच्या मामांच्या भक्ताला उशिरा तळमळला. मंडळी, काय करावं सुचत नव्हतं. 4थ्या दिवशी कळालं. समाधी घेतल्यानंतर 4थ्या दिवशी कळालं. एसटी मध्ये बसला. राधानगरीची एसटी होती. एसटी मध्ये बसला. आदमापूर गावामध्ये मंडळी रात्रीचा प्रवास होता. रात्रीच्या वेळेला आदमापूर गावामध्ये एसटीतून उतरला. एसटीच्या उजेडामध्ये एसटीतून उतरला. एसटी राधानगरी साईडला निघून गेली. पूर्व दिशेला आदमापूर नावाचं गाव. पण मंडळी, सगळा अंधार होता. लाईट नव्हती, काही नव्हतं त्यावेळेला लाईट नव्हती. आणि त्यावेळेला बाबूराव नावाचा मामांचा भक्त एसटीतून उतरला. पूर्व दिशेला जाण्याच्या ऐवजी रस्ता चुकला. अंधारात निवृत्त दिशेकडे निघाला. चालत 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 निघाला. अरे अंधार होता, काही सुद्धा दिसत नव्हतं. पण चालत चालत निघाला. समोर मोठा पाण्याचा आड होता. आड माहिती ना सगळं? पाण्याचा आड होता. आणि आडामध्ये पडणार एवढ्यात मामानं समाधीतनं आवाज मारला, ए बावच्या, अरे असं येड्यासारखं आडाकडे कुठं चालला? अरे म्या इथं बसतोय नव. मामांचा शब्द होता, अरे म्या जरी समाधी घेतली तरी माझ्या हाडे समाधीतनं तुझ्याशी बोलतील. आणि मामा बोलले. मंडळी, लक्षात घ्या, नाही मी असं कधी समजू नका. मामाने सांगितलं, ज्या दिवशी ओली झाडं उभ्यानं पेटल त्या दिवशी जगात वाळू धनगर नाही म्हणून समजा. आजही मामा बकरे, ते लक्षात ठेवा. समाधीतनं हाडं बोलतील. मंडळी, रस्ता बदलला. त्यानं माघारी फिरला. आवाजाच्या दिशेने गेला. मामांच्या समाधीचं दर्शन घेतलं. खांद्यावर त्याच्या घोंगडं होतं. काही अंतरावर घोंगडं टाकलं. तिथंच झोपला. मंडळी, सकाळ झाली. बकरी होती मरगुबाईच्या देवळाजवळ माळ रानावर. सगळ्यांना हकीकत सांगितली. सगळ्यांना नवल वाटलं. काय देवाचा शब्द? अरे म्या जरी समाधी घेतली तर समाधीतनं हाडं तुझ्याशी बोलतील. मंडळी, देवाचा अधिकार काय? आजही मामा आहेतच. मंडळी, कधी मामा नाही सांगितलं देवानं, वल्या झाडाला आग लागेल त्यावेळेला मंडळी, तोपर्यंत माझं सामर्थ्य भक्तांना अनुभवायला मिळेल. देवानं सांगितलं. लक्षात घ्या. बोला बोला बळवा मंच्या नावानं. तर असा हा देव बळोमा जगाच्या कल्याणासाठी मामा सांगायचे, अरे जो कोण मला माझा म्हणल त्याला मी माझा म्हणल. जो माझ्यासाठी झटल त्याच्यासाठी मी झटल. जो माझा गोतावळा ओळखल त्याचा मी गोतावळा ओळखणार. जो माझ्यासाठी 10 पैसे खर्च करेल मी त्याला 20 पैसे देणार. मामांचे वाक्य सतत चालू होतं. अरे मामा कधी कधी म्हणायचं, अरे कोण आलंय देवाला? कोण आलंय देवाला? सगळेच आलेत मागाय. कोण सांगायचं? मामा सांगायचे. भक्त मंडळी म्हणायचे, मामा असं कसं बोलतो? ओ बोलूच नका ना वरचे, कशाला बोलताय? सगळं लक्ष तिकडेच होते. बंद ठेवा, नंतर काढा रक्त.
सगळेच आले तर मागायला. भक्त मंडळी समोर जायचे, मामा असं कसं? अरे बाबा हो, अरे ज्या वेळेला तुम्हाला द्यायचंय त्यावेळेला मी दिलेलंय. काय सांगितलं मामानं? ज्या वेळेला तुम्ही जन्माला आला त्यावेळेला मी दिलेलं. अरे काय माझ्याकडे मागता? अरे म्हशीच्या कासामध्ये 2 शिरा असतात मामा सांगायचे, एक रक्ताची असती, एक दुधाची असती. जो तो रक्ताची शिर धरतोय म्हणजे मागायला येतोय. अरे मला मुलगा हो दे, मुलाचं लग्न हो दे, नोकरी लागू दे, विहीर पाणी लागू दे, बोर पाणी लागू दे. जो तो येतोय काय होतोय? मागायला येतोय. मामाने सांगितलं जन्माला आला त्यावेळेला मी दिलेले. सटवीचा शिका ब्रह्मदेवाचा लिखाण कधी नाही चुका. अरे त्यावेळेला मी दिलेलं आहे, पण माझी सेवा केली. मामाने सांगितलं मला द्यायला अधिकार आहे. लक्षात ठेवा, द्यायला अधिकार सांगितलाय. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मामा मिळवून देतात. कसं? का? कधी? त्यावेळेला देवाची सेवा, देवाची भक्ती करावं लागते. अरे ज्या वेळेला पैसा अडका कमी पडल त्यावेळेला माझा धावा करा, मी तुम्हाला सहाय्य मामाने सांगितलं. पण लक्षात घ्या, अरे वात पाणी आहे, काळी कसपाट काढून टाकायचं काम म्हणले माझे. मामांचा शब्द ऐका, वात पाणी आहे, काळी कसपाट काढून टाकायचं काम म्हणले माझे. मग वात पाणी म्हणजे काय, काळी कसपाट म्हणजे काय? तर ऐका मामांचा शब्द. वात पाणी म्हणजे काय, काळी कसपाट म्हणजे काय? देवाचा शब्द. अरे आपण जीवन जगत असताना अपघात होतो, ऍक्सिडेंट होतो, तो वाचवणार मंडळी. मामाने सांगितलं रोगराई येणार. बघा रोगराई, कोरोनासारखी महामारीतून आपल्याला जिवंत ठेवलं देवानं, त्यातून मी तुम्हाला वाचवणार. आणि वात पाणी आहे, काळी कसपाट काढून टाकायचं काम म्हणले माझे. पण ज्या वेळेला कर्म होणार, कर्म घडणार, त्यावेळेला घडणारच मामाने सांगितलं. का? मामांचा शब्द ऐका. अरे रामाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला हा कर्मामुळं. मामा सांगायचे कृष्णाचा जन्म सुद्धा तुरुंगात झाला हा कर्मामुळं. आणि माझ्या वाट्याला हा जो भोग आलाय हा सुद्धा कर्मामुळं. देवाने सांगितलं प्रत्येकाच्या वाट्याला आलेले भोग हे भोगलंच पाहिजे मामाने सांगितलं. पण लक्षात घ्या, वाथ पाणी आहे, काळी कसपाट काढून टाकायचं काम म्हणले मामांचं. मग विचार करा, देव काय आहे? वाथ पाणी म्हणजे काय, काळी कसपाट म्हणजे काय? मामाने सांगितलं अरे नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, आणि परोपकारासारखं पुण्य नाही. देव येणाऱ्या भक्तांना सांगत होता हे 4 गोष्टीचं पालन, 3 गोष्टीचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. नीतीनं वागा, कष्ट करून कमवा, कुणाचं कुळ कायद्याचं रान हडपून घेऊ नका, इस्टेट मिळेल म्हणून मुलगी करू नका, कुणाची लबाडी करू नका, कुणाची चाडी करू नका. नीतीनं वागा. नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही. कलियुगात लय पैसा तुमच्याकडे झाला. बघा कलियुगाचा लय पैसा तुमच्याकडे झाला तर परस्त्रीच्या अंगावर कधी हात टाकू नका, परस्त्री गमन कधी करू नका, पर निंदा कोणाची करू नका, पर धन कोणाचं घेऊ नका. कलियुगात लय पैसा तुमच्याकडे झाला तर 5 माणसाच्या हातावर पाणी घाला म्हणजे अन्नदान करा. मामा सांगायचे तो तुमचा धर्म झाला. ज्याच्या घरात धर्म झाला तिथं देव थांबाल, ज्याच्या घरात वाईट कर्म झाली तिथं यमराजा दारात वाट बघत उभा राहील. नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, आणि परोपकारासारखं पुण्य नाही. पारक्यावर उपकार करायला शिका. मामा सांगायचे या 3 गोष्टीचं पालन हे प्रत्येकानं देवानं सांगितलं केलंच पाहिजे. बघा एक भक्त मामांच्या तळावर निघाला. तळ होता आदमापूर गावामध्ये मरगुबाईच्या देवळाजवळ. मामांच्या तळावर निघाला. कोल्हापूरमध्ये एसटीत बसला आणि एक बाई सुद्धा होती. मुलगा मंडळी काकत होता, पिशवी होती, गर्दी जास्त होती. मरगुबाईच्या देवळाजवळ आजही दिवाळीच्या पाडव्याला बकरी येतात मंडळी लेंडी पूजनसाठी. त्यावेळेला आदमापूर परिसरामध्ये मरगुबाईच्या देवळाजवळ बकरी होती. मामाही तिथं होत आणि हा एसटीतून बसला. आता गाडी गारगुटीची गाडी होती मंडळी. मुदा त्याला गाडी उतरला. आता तो एकटाच होता. एकटा होता. पटापट पटापट पावलं टाकत टाकत मामांजवळ येऊन पोहोचला. आता त्या बाईनं काय केलं, मुलगा काकत घेतला, पिशवी हातात घेतली, चालत 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 ते उशीर आली. पण मामानं जो पुढा आलाय त्याला साईडला बाजूला बसायला सांगितलं आणि ती बाई आली. मामांचं दर्शन घेतलं. मामाने सांगितलं बाळ आत्ता आलास का? आत्ता आलं. बघा देव काय म्हणायचं, बाळ आत्ता आलास का? मग विचार करा ही सगळी लेकरं बाळ कुणाची? जगाच्या मालकाची. आज मंडळी मामा बाळन झालाय. लक्षात ठेवा. मामा सांगायचे मामांचा शब्द अरे मला बाळन व्हायचंय. मी आता जागा शोधतोय. समाधीच्या काळामध्ये काही सांगत होता देव अरे मला बाळंत व्हायचंय. बाकीचे काही भक्त म्हणायचे मामा तू काय बाई आहे बाळंत व्हायला? काय म्हणायचे? जो खरा शब्द तोच तुम्हाला सांगतोय. भक्त मंडळी म्हणायचे मामा
तू काय बाळ आहे वय बाळंत व्हायला? अरे बघशील म्हणले कुणी बघल नाही बघल मामा सांगायचे. अरे मला बाळंत व्हायचंय. आज मामा झाला का नाही बाळंत मला सांगा. अरे ही लेकरं बाळ कुणाची? ही सगळी जगाच्या मालकाची. आज आदमापुरात पाय ठेवायला जागा नाही. आज लाखाने यात्रा भरते. दर अमावस्याला गेला तर 3-3.5 लाख लोक मामांच्या दर्शनासाठी आदमापुरामध्ये येतात. ही 19 पालखी सोहळ्याच्या माध्यमातून किती भक्तांचा महापूर मामांच्या तळावर येतोय. मग ही लेकरं बाळ कुणाची? ही जगाच्या मालकाची. मामा झाला का नाही बाळंत मला सांग. मामांचा शब्द, अरे मला बाळंत व्हायचं. मामा आज बाळंत झालाय. आज ही लेकरं बाळ कुणाची? ह्या जगाच्या मालकाची. आणि त्यावेळेला मंडळी बघा, हा जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक बळवमा, त्यावेळेला ती बाई समोर चालत चालत आली. तिनं दर्शन घेतलं. मामाने सांगितलं, हा होता का एसटी? होता की. मग मामानं सांगितलं, अरे त्या बाईला जागा तरी दिलीस का तू? बरं नको जागा देऊ दे. त्याचं बाळ तरी घेतलं का? पिशवी तरी घेतली का? नाही घेतली का? अरे बाळूमा कुठं काय पळून चालला होता का? देवाने सांगितलं की चालता जाता जाता कुणाला तरी कशी मदत करावी ही ह्या उदाहरणावरून देवाला सांगितलं. लक्षात ठेवा, हे तुम्हाला कधी ऐकायला मिळेल. मामांबरोबर राहिलेली माणसं जिवंत आहेत त्यांच्या मुखातलं वाक्य लक्षात ठेवा. का? जाता जाता चालता चालता कशी मदत करावी हे देवाने सांगितलंय. बरोबर बरोबर म्हणा. आता मामांना कोणते पदार्थ आवडायचे लक्षात घ्या. झुंधळ्याची भाकरी, उडदाचं डांगर, उडदाची आमटी, पावट्याची उसळ, हरभऱ्याची कवळ्या पाल्याची भाजी, शेवग्याच्या शेंगांची आमटी, हे पदार्थ मामांना आवडायचे. आणि मामांची मानलेली बहीण आहे पट्टणकडोलीची पारूबाई कुंभारी. लक्षात ठेवा, देवानं बहीण मानावं. देव स्वप्नात सुद्धा येत नाही बाबा. देवानं बहीण मानावं, कितीतरी जन्माची पुण्याई. अरे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचं सुकृत, अनंत जन्माचं पुण्य पदरी असावं लागतंय तर देवाचं नाव मुखामध्ये येते. लक्षात ठेवा, आज मंडळी पुण्यवंतांच्या हातून मामांची सेवा घडते. बारीक लक्ष द्या. आज मंडळी काय मामानं त्यावेळेला सांगितलं की, मामानं सांगितलं की ही जी सेवा घडते, बरं देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी पुण्य लागतं. एक उदाहरण आहे का? वाल्या कोळी होता. वाल्या कोळीला नारद मुनी भेटले आणि सांगितलं, सगळा पाप तुझ्याच बोकंडी पडणार आहे. तू राम म्हण, तुझा जीवनाचा उद्धार होईल. पण मंडळी त्याला राम म्हणता येत नव्हतं. का? मरा 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 म्हणायचा. मरा मरा. राम का म्हणत नव्हता? ऐका, राम म्हणण्यासाठी, देवाचं नाव घेण्यासाठी पुण्य लागतंय. काय लागतंय? देवाचं नाव घेण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर मंडळी पापी माणसाच्या मुखातून कधी राम येणार? काही लोक मेली पण शेवटी राम म्हणता आलं नाही, रामकृष्ण हरी म्हणता आलं नाही. अरे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अरे अंतकाळी भगवंताचं नाव आल्यानंतर मोक्ष प्राप्त होतोय. मंडळी विचार करा, अंतकाळी भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी जीवनभर काय करावं लागल? देवाचं चिंतनच करावं लागेल. तर मंडळी या पट्टणकडोलीच्या पारूबाई कुंभारीन जेवणानंतर मामांना काय करायचे? फुटाण्याची भाजलेली खुसखुशीत डाळ जेवणानंतर खायला द्यायची. मामा सांगायचे, पारे अगं ही डाळ खाल्ल्यानंतर तोंडाला कशी छान चव येते बघ. अगं म्या गरिबांचा देव आहे. काय सांगितलं देवा? म्या गरिबांचा देव आहे. अरे माझ्या भक्तांना आंघोळ करून, दररोज आंघोळ करून एखादा गुळाचा खडा, एखादा फळ किंवा एखादी उदबत्ती जरी ओवाळून लावली तरी चालणार आहे. लक्षात ठेवा, देवानं काय सांगितलं? कोणत्या देवऋषीच्या नादी लागू नका. कोण बकरं कापाय सांगते, कोंबडं कापाय सांगते. देवानं काय नाही असलं काही सांगितलं नाही. काय सांगितलं? भक्ती करा. कशी भक्ती करा देवानं सांगितलं. ऐका, देवाला काय आवडतंय मी काय सांगतोय लक्षात घ्या. देवाला काय आवडतंय याचं एक उदाहरण सांगतो. मामांच्या समोर घडलेलं त्यावेळेला उदाहरण. एक भक्त मामांच्या जवळ आला तळावर. मामा तंबूच्या उजव्या बाजूला बसलं होतं. फक्त थोडं शांत राहा. काही उदाहरणं, फक्त एकच उदाहरण घेणार आहे. वेळ झालेली आहे. 1-2 मिनिटं फक्त लक्ष देणार आहे का तुम्ही सगळे? फक्त वरचे सुद्धा एक शब्द सुद्धा काढू नका. काही गोष्टी ऐकायला मिळणार नाही. लक्षात ठेवा. एकच उदाहरण सांगतोय. देवाला काय आवडतंय ते भक्त मामांच्या तंबू समोर आला. मामा तुम्हाला काय आवडतंय? काय विचारलं? देवाला विचारलं, तुम्हाला काय आवडतंय? देवानं सांगितलं, 1 मन साखर, 1 मन नारळ. तो गरीब होता मामा, एवढं पैक माझ्याकडे नाही.
मामानं काय मागितलं? एक मन साखर, एक मन नारळ. मामानं सांगितलं समोर माझे भक्त बसल्यात त्यांना विचार. आता जाणकार मंडळी बसलेली होती. मामांच्या भक्तांसमोर गेला तो दुसरा भक्त. बकीर का मी देवाला विचारलं काय आवडतं. आता त्याला वाटलं काहीतरी जिन्नस देव सांगेल हे गोष्ट मला आवडतात. पण मामानं सांगितलं एक मन नारळ, एक मन साखर. बकीर म्हणलं एवढं पैसे माझ्याकडे आहेत का? त्यावेळेला समोर बसणाऱ्या जाणकार मंडळींनी उत्तर दिलं ऐका, देवाने तुझ्याकडे एक मन साखर, एक मन नारळ नाही मागितले. एक साखराचं पोतं, एक नारळाचं पोतं नाही मागितलं. मग काय मागितलं? तर ऐका, अरे तुझं मन एक नारळातल्या पाण्यासारखं निर्मळ आणि साखरेसारखं गोड घेऊन ये हे देवानं मागितलं. तुझा पैसा अडका धन दौलत मागितलं नाही. काय मागितलं? तुझं मन एक नारळातल्या पाण्यासारखं निर्मळ आणि साखरेसारखं गोड घेऊन ये हे देवानं मागितलं. शब्द लक्षात ठेवा. मामांनी एक नामस्मरणाची गोष्ट सांगतो, 2 मिनिटं घेतो. एक नामस्मरण किती महत्वाचं मंडळी लक्षात ठेवा. आषाढी वारी चालू आहे. आषाढी एकादशीचा दिवस आज. खरोखर पांडुरंग म्हणजे बाळूमाय. रात्री सांगितलं, रात्री काही लोक नव्हती, पण पांडुरंग म्हणजे साक्षात बाळूमाय. वार करायला सुद्धा कळसावर दर्शन दिलंय मामांनी. कुठं? पांडुरंगाच्या शिखरावर. जर मामा कळसावर वार करायला दर्शन देत असेल तर बाळूमा कोण आहे? काशीमध्ये दररोज पहाटे 3 वाजल्यापासून गंगेचं स्नान भक्त भाविक मामांना रोज आंघोळ घालतात. म्हणजे मामा कोण आहे? जो मी इथे दिसे तो धरणी पूर्वी असे, मी असो किंवा नसे बोलू नये. लक्षात ठेवा. नामस्मरण किती महत्वाचं जाता जाता सांगतो. मामांनी, मी नाही सांगितलं, लक्षात ठेवा. स्वतः मामांनी आपल्या भक्ताला सांगितलं की नामस्मरण किती महत्वाचं. मामा सांगू लागलं, अरे एका समुद्रामध्ये पांडुरंग नावाच्या माशाचा जोडपं होतं. तो नेहमी पांडुरंग नावाचा मासा सतत नामस्मरण करत असायचा. काय? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. ती मादी हिनवायची. अहो कसला आलाय तुमचा पांडुरंग? एक दिवस आपल्याला बळी व्हावंच लागल. आपली भाजी झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो पांडुरंग मासा तिकडे मुळीच लक्ष देत नसायचा. सतत चिंतन चालू असायचं. काय? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. एक दिवस कोळ्यानं जाळं टाकलं. असंख्य मासे त्या जाळ्यामध्ये अडकले गेले आणि पांडुरंग नावाच्या माशाचं जोडपं सुद्धा जाळ्यामध्ये अडकलं गेलं. तरी चिंतन चालू होतं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मादी हिनवायला लागली. कसला आलाय तुमचा पांडुरंग? आता आपल्याला बळी व्हावंच लागेल. भाजी झाल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंग बोलायला लागला. पांडुरंग नावाचा मासा, पांडुरंग नावाचा मासा. शेवटी एकच मिनिट. पांडुरंग नावाचा मासा बोलायला लागला. पांडुरंग नावाचा मासा बोलायला लागला, अगं परमेश्वर माझा पांडुरंग माझा कदापि घात होऊ देणार नाही. आणि मंडळी पांडुरंग नावाचा मासा सतत चिंतन चालू राहिलं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. कोळ्याने सगळे मासे घेतले. हे 2 मासे बरे वाटले म्हणून खाली तळाला पाणी ओतून ठेवलं टोपलीमध्ये. सगळे मासे विकाय गेला. सगळे मासे विकले. घरी घेऊन आला. घरी आणल्यानंतर बायकोला सांगितलं 2 मासे ह्याची भाजी बनव. त्या कोळ्याच्या बायकोने पातेल्यामध्ये पाणी घेतलं. पांडुरंग नावाच्या माशाचं जोडपं टाकलं आणि घराबाहेर अंगणामध्ये दगडावर घासण्यासाठी आणलं. ढगाळ वातावरण झालेलं होतं. कुठंतरी विजा चमकत होत्या. हातामध्ये पांडुरंग नावाचा मासा घेतला. दगडावर घासणार. जीव जाणार होता तरी नामस्मरण सोडलं नाही. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मादी हिनवायला लागली. अहो कसला आलाय तुमचा पांडुरंग? आता आपल्याला बळी व्हावाच लागल. समोर सुरी पाहिली का आपल्या नारड्यावर जाणार. आता आपल्याला आपली भाजी होणार. पण पांडुरंग नावाचा मासा बोलायला लागला, अरे परमेश्वराची लीला अगाध अनाकालनीय. अगं साधू पंडितांना सुद्धा त्या परमेश्वराचा अंत लागलेला नाही. आणि आपल्यासारख्या शूद्र जीवांना काय त्या परमेश्वराचा अंत लागणार. आणि चिंतन चालू झालं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अरे दगडावर घासणार. जीव जाणार एवढ्यात मंडळी विजेचा लोळ तिथं समोर आढळला आणि वर गेला. हातातला मासा गटारीत पडला. पातीला लवणला गेला. पातेल्यातला मासा गटारीत पडला. पातेल्यात आणि गटार तुडुंब भरली. पाऊस चालू झाला. धोधो धोधो पाऊस चालू झाला. प्रवाहाच्या दिशेने ओढ्या नाल्यातून मंडळी ते मासे पांडुरंग नावाच्या माशाचं जोडपं मोठ्या नदीला जाऊन मिळाले. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना. मग मंडळी नामस्मरण केल्यानंतर जर आलेलं मरण चुकत असेल, माऊलींनी सुद्धा सांगितलंय नामस्य कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची वेळ झालेली मंडळी आरतीची. तर थांबावं लागणारे झालेली सेवा साक्षात या जगाचा मालक ब्रह्मांड जे आजूबाजूला भक्त त्यांना